नमस्कार मंडळी. कल्याणी ऑडिओ बुकमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आपण मनाचे श्लोक त्याचे विस्तृत अर्थ सध्या बघतोय. तर मनाचा पहिला श्लोक आणि दुसरा श्लोक त्याचा विस्तृत अर्थ यापूर्वी आपण बघितलेला आहे. तर त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेच. तर आता मी तिसरा आणि चौथा श्लोक तो वाचायला घेते. तर मी वाचते, तुम्ही ऐका. वेद मनाच्या श्लोकांचा श्लोक 3. प्रभातीमध्ये रामचिंतित जावा. समर्थांनी सांगितल्यानुसार अनंत असलेल्या राघवापर्यंत पोहोचण्याचा प्रवास करणे हे आपल्या जीवनाचे ध्येय ठेवून आपण पुढे जाणार आहोत. अर्थात हा प्रवास तडीस जाण्यासाठी आपल्या अंगी आवश्यक ती पात्रता येणे आवश्यक आहे. ती येण्यासाठी ज्या गोष्टींची जग निंदा करते त्या गोष्टी टाळायच्या असून जगाला बंद असलेल्या गोष्टी करायला सुरुवात करायची आहे. पात्रतेची पुढील अट सांगताना समर्थ म्हणतात, प्रभाते मनी रामचिंतित जावा, पुढे वैखरी रामाती वदावा, सदाचार हा थोर सांडू नये तो, जनी तोची तो मानवी धन्य होतो. या श्लोकानुसार सकाळी उठल्यावर प्रथम मौन पाळून रामाचे चिंतन करायचे आहे. त्या चिंतनात प्रामुख्याने श्रीरामाच्या वर्तणुकीचा विचार करावा. श्रीरामांच्या जीवनात घडलेल्या घटनांचा विचार केला तर लक्षात असं येतं की प्रत्येक प्रसंगी ते समदृष्टीने वागले आहेत. म्हणजे ज्याच्याशी जसे वागायला हवे होते तसेच ते वागले आहेत. याप्रमाणे समदृष्टीने कर्म करण्याचा निर्णय घ्यायचे ठरवले की तो अचूक असल्याने कर्म आपोआपच कौशल्याने पार पाडले जाते असे गीतेत सांगितले आहे. याप्रमाणे रामाच्या आयुष्यातील घटनांचे चिंतन करताना आपल्या आयुष्यात घडलेल्या घटनात आपण कसे वागलो ह्याची तुलना आपले मन करू लागते आणि आपल्या वर्तणुकीत सुधारणा करण्याला कुठे कुठे वाव आहे हे आपल्या लक्षात येते. असे चिंतन रोज सकाळी उठून केल्यानंतरच तोंडाने इतर गोष्टी बोलण्यास सुरुवात करावी. सगळ्यांशी समदृष्टीने वागायचे ठरवले की आपल्या हातून न्यायपूर्ण वर्तणूक होऊन सदाचाराचे बोट कधीही सुटत नाही. समर्थांना आपल्याकडून हेच अपेक्षित आहे. याप्रमाणे ध्येयाकडे आपली वाटचाल सुरू झाली की आपल्या मूळ स्वभावात हळूहळू बदल घडत जातो आणि आपल्या प्रत्येक कृतीतून जगाला ते जाणवू लागते. आपला स्वभाव रामरायासारखा होणे समर्थांना अपेक्षित आहे. तसा तो झाला की आपण धन्य होतो. जय जय रघुवीर समर्थ. प्रभाते मनी रामचिंतित जावा. प्रभात या शब्दातून 3 प्रकारची प्रभात समर्थांना अपेक्षित आहे. पहिली प्रभात म्हणजे पहाट, सकाळ, दिवसाची सुरुवात. प्रभातीच्या वेळेस मन अत्यंत शांत असते. त्यावेळी जे चिंतन करू ते दिवसभर मनात घोळत राहते, लक्षात राहते. दुसरी प्रभात ही जीवनाची, आयुष्याची प्रभात. श्रीरामाचा संस्कार लहान वयापासूनच व्हायला हवा. बालवयातच सुविचार, सदाचार ह्यांची शिकवण हवी. तिसरी प्रभात ही खरी प्रभात. मनाला मरगळ आली असता ती झटकून टाकून जागृत होणे ही प्रभात. आपल्या आध्यात्मिक जीवनाची साधनेची सुरुवात ही खरी प्रभात. पुढे वैखरी राम आदी वदावा. ओठांवर राम नाव येण्याआधी सर्वप्रथम त्याचे स्फुरण परावाणीत व्हावे. आधी परेमध्ये श्रीरामाचे स्फुरण नाभिस्थानी, नंतर पश्चातीत त्याच्या स्वरूपाचे स्मरण हृदयात, मग मध्यमेत श्रीरामनामाचे गुंजन कंठामध्ये, पुढे वैखरीतून रामनामाचे उच्चारण मुख आणि ओठ. अशा प्रक्रियेने आपली प्रभात रामनामाने सुरू व्हावी. त्याचा आता मंडळी वेद मनाच्या श्लोकांचा पुढचा श्लोक जो आहे तो आहे, मना वासना दुष्ट कामा नाही रे. अनंत न लागणाऱ्या राघवाकडे जाण्याचे ध्येय आपण ठेवले आहे. त्यासाठी समर्थांनी आपल्याला भक्तिमार्ग नेमून दिलेला आहे. भक्तिमार्गाचे मुख्य सूत्र असे आहे की आपल्याप्रमाणेच सर्वांच्यात ईश्वराचा वास आहे. आपल्याला सगळ्यांच्यात त्याच्या उपस्थितीची जाणीव होण्यासाठी आपले मन शुद्ध झाले पाहिजे. त्यासाठी समर्थ मनावर काम करायला सांगतात. ते म्हणतात, श्रीराम हे आपले आदर्श आहेत. त्यांच्यासारखे आपण होण्यासाठी त्यांच्या चरित्राचे रोज सकाळी चिंतन करूयात
आणि आपल्या स्वभावातील त्रुटी जाणून घेऊयात. त्या दूर करण्यासाठी सदाचार हा उपाय समर्थ सुचवतात. अर्थातच आचार म्हणजे मनात येणाऱ्या विचारांवरची आपली प्रतिक्रियाच असते. त्या दृष्टीने आपण मनात येणाऱ्या कोणत्या विचारांना थारा द्यायचा आणि कोणत्या विचारांना बाजूला सारायचे ते समर्थ पुढील श्लोकात सांगत आहेत. मना सज्जना दुष्ट कामा नये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे, मना सर्वदा नीती सोडू नको हो, मनांतरी सार विचार राहो. आपल्या मनात येणारे विचार हे आपल्या वासनेवर किंवा इच्छेवर अवलंबून असतात. मन विकारी असल्याने मनात वाईट वासना सहजपणे येत असतात आणि त्या पूर्ण करण्याची पापबुद्धी पण आपल्याकडे भरपूर असते. समर्थ नेमके ह्याच्यावरच बोट ठेवतात आणि हे टाळा असं ते अगदी आवर्जून सांगतात. मनात चांगल्या वासना मात्र मुद्दामहून निर्माण कराव्या लागतात. त्या वासना पूर्ण होण्यासाठी योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता येण्यासाठी नीतिशास्त्राचा आधार घ्या असे समर्थ सांगतात. त्याचवेळी नीतिशास्त्राच्या कठोर पालनाच्या नावाखाली लोकांची मने दुखावली जाऊ नयेत म्हणून सारासार विचार करून निर्णय घ्या हे सांगायला समर्थ विसरत नाहीत. जय जय रघुवीर समर्थ. मंडळी, मनाचे श्लोक असे आहेत की त्याचा आपल्या मनावर खोलवर परिणाम होतो. मनाचे श्लोक आत्तापर्यंत आपण नेहमी ऐकतो, पण इतक्या विस्तृतपणे अर्थ आपण कधी असं त्याच्याकडे बघत नाही. वरवर आपण फक्त वाचतो, तर त्याच्यामध्ये किती गूढ अर्थ दडलेला आहे हे समर्थ रामदासांनी सांगितलेलं आहे. तर हे सगळे श्लोक तुम्ही स्वतः ऐका, तुमच्या मुलांना ऐकायला सांगा. घरातल्या ज्या वृद्ध व्यक्ती आहेत त्यांना ऐकायला द्या. तर ते जर तुम्ही त्यांना ऐकायला दिलं तर त्याच्यासारखं पुण्याचं काम दुसरं कुठलंही नाही आहे. तर त्यांना यूट्यूब चालू करून द्या. त्यांना बसणं शक्य नसतं वृद्ध मंडळींना, मोतीबिंदूचे प्रॉब्लेम असतात डोळ्याचे, तर ते झोपल्या झोपल्या ऐकू शकतात, बसल्या बसल्या ऐकू शकतात. आणि तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी 15-15 मिनटं वेळ काढून नक्की ऐकायला सुरुवात करा. आता एकीकडे मी गजानन आशिष हे गजानन महाराजांवरचं एक पुस्तक वाचते, ते सुद्धा आता आपलं निम्मं वाचून झालेलं आहे. आणि गीता रहस्य, तर त्याचंसुद्धा मी आता वाचन सुरू केलेलं आहे. असं सगळंच खाद्य, असं सगळेच आध्यात्मिक विचार तुम्हाला आपल्या चॅनलवर ऐकायला मिळणार आहेत. तर त्यासाठी लवकरात लवकर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि आपला चॅनल असंख्य लोकांपर्यंत पोहोचवा. तुमचे जर मित्रमैत्रिणी परदेशात असतील तर त्यांच्यापर्यंतसुद्धा आपला हा चॅनल शेअर करा की ते तिथं बसून सगळ्या आध्यात्मिक गोष्टी ऐकू शकतात आणि ते मेंटली एकदम पॉझिटिव्ह राहतील, जेणेकरून त्यांची तब्येतही छान राहील, सुदृढ राहील. धन्यवाद.